लोक आहेत जे भगवंतांकडे यायला नको म्हणतात. असे कोण ते 4 लोक आहेत? त्याचं वर्णन आहे. 4 विभाग केले गेले आणि या श्लोकामध्ये भगवंतांनी तशी त्यांना एक प्रकारे शिबी दिल्याचंच वर्णन आहे. असं मूर्ख म्हणतो आपण एका व्यक्तीला, तर त्याला ते मूर्खच म्हटलंय भगवंताने. कोण आहे तो मूर्ख? नमाम दुष्कृतिनो मूढहा. मूढहा म्हणजे मूर्ख. तो व्यक्ती मूर्ख आहे. कोण आहे? प्रपद्यन्ते नराधमा. तो नराधम आहे. ही पण एक शिवी आहे. तो नराधम आहे. तो कोण आहे बघूया. माया अपरत ज्ञाना. ज्याचं ज्ञान मायेने हिरावून घेतलेलं आहे, जो या मायेमध्ये भ्रमित झालेला आहे. पुढे काय म्हणलंय? आसुरम भावमाश्रितः. त्याला राक्षस म्हटलेला आहे. ही पण एक शिवीच आहे. आसुर आहे. आपण म्हणत नाही का राक्षस आहे काय लागा तू. भगवंत असंच म्हणतात ना. असं भगवंतानी एक प्रकारे ह्या लोकांना शिवी दिलेली आहे की जे लोक मानत नाहीत देवाला, भगवंताला मानत नाहीत, त्यांचे प्रकार किती आहेत. काही जण कशा प्रकारे मानतात, थोडं मानतात किंवा वेगळ्या रूपात मानतात, पाहूया आपण आता. तर भगवंताच्या चरणकमळाला शरण गेल्याशिवाय मनुष्य सुखी होऊ शकत नाही. मायेने सगळ्यांना बांधून ठेवलेलं आहे. याचे दोर आहेत मायेचे, दोऱ्याने सगळ्यांना बांधून ठेवले संसारामध्ये. जसं आईच्या गर्भातनं बाहेर आला की झपाटिया मायाधरी, त्या मायेनं असं पकडून लगेच पकडलं आपल्याला. त्या जगामध्ये आलो आपण, त्या मायेने आपल्याला पकडलं आणि मग ती माया एवढी प्रबळ आहे की मोठे मोठे योगी याच्यामध्ये वाहून गेले. विश्वामित्रासारखे, शौबरी मुनीसारखे योगी याच्यामध्ये वाहून गेले या मायेच्या प्रवाहामध्ये. आणि म्हणून वाचलंय कोण? वाचले संत मंडळी सदा सुखी. तुकाराम महाराज वाचले या मायेमधनं, हनुमान महाराज वाचले या मायेमधनं. पण मायेने त्यांची परीक्षा घेतली. हरिदास ठाकूरांची परीक्षा घेतली मायेनं. ही मायादेवी एकदा नामाचार्य हरिदास ठाकूरांकडे आले, जे दररोज दिवसातून 22 तास जवळपास 192 माळांचा जप करतात, नामस्मरण करतात. त्यांच्याकडे रात्रीच्या वेळी माया आली, स्त्रीचं रूप घेऊन आली. मग मी आधी सांगितलं की माया ही 2 प्रकारे प्रवेश करते आयुष्यामध्ये. एक स्त्रीच्या रूपाने पुरुषासाठी, आणि स्त्रीच्या जीवनामध्ये पुरुषाच्या रूपाने, आणि दुसरं म्हणजे पैसा, संपत्तीच्या रूपाने माया प्रवेश करते आपल्या संसारामध्ये. मग हरिदास ठाकूरांकडे स्त्रीच्या रूपाने माया आली. स्त्रीच्या रूपाने माया आली तर हरिदास ठाकूर त्यांनी काय केलं? त्या मायेकडे डुंकून सुद्धा बघितलं नाही. असं ती आली, बसली, पण तिच्याकडे बघितलं सुद्धा नाही. ती म्हटली, अहो थोडा वेळ पाहिजे तुमचा मला. ते म्हणले, माझा माळा पूर्ण झालेला नाहीत अजून, मला जप करायचा आहे. हरे कृष्ण 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 राम राम हरे हरे. मला जप करायचं आहे म्हटले, मला वेळ नाही. मग 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस ती माया त्या संतांजवळ बसली. हरिदास ठाकूरांच्या जवळ बसली. ती 3 रात्र यायची. आणि शेवटी काय झालं? शेवटी पारडं कुणाचं जड झालं? या संतांचं पारडं जड झालं. त्या संतांचं पतन होण्याऐवजी ती मायेचंच पतन झालं तिकडे. असं, किंवा मायेचं पतन नाही म्हणू शकत, की माया हारली तिकडे त्या संताच्या पुढे. आणि त्या माया नतमस्तक झाली. हरिदास ठाकूरांच्या चरणावरती डोकं ठेवलं त्यांनी. म्हणले, मला क्षमा करा, मी तुम्हाला फसवायला आले होते, माझ्या जाळ्यात ओढायला आले होते, पण आता मीच तुमची भक्त बनते. टक्कल केला त्या स्त्रीने, भगवे कपडे परिधान केले आणि झोपडी बांधून राहू लागले तिथेच. आणि त्या हरिदास ठाकूरांनी ते स्थान सोडून दिले. माया एवढी प्रबळ आहे की संतांच्या सुद्धा परीक्षा घेतल्या मायेने. तुकाराम महाराजांची परीक्षा घेतली मायेने. एक वेश्या आली तुकोबारायांकडे रात्रीच्या वेळी, पण तिथेही तुकाराम महाराज हारले का हो? नाही हारले.
म्हणून संत कधी हारत नाहीत, भगवंतांचे भक्त कधी हारत नाहीत. म्हणजे जे हारले त्यांचं काय, जे हारले तर मायेने त्यांना पकडल्या समजायला पाहिजे. माया फार डेंजर आहे आणि त्यामुळे भगवंतांच्या चरणाचा आश्रय ज्यांनी ग्रहण केला आहे, विठोबाच्या चरणाचा आश्रय ज्यांनी ग्रहण केलेला आहे, त्यांच्याकडे माया मग घाबरते जायला. ते म्हणते आता हे गिराईक आता आपलं नाही आहे. ज्यांनी ज्यांनी भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतला आहे ते मायेचं गिराईक नाही आहे. माया तिकडे बघत पण नाही, डुंकून पण बघत नाही. मग तर अशा प्रकारे इथं असं म्हटलेलं आहे की या जगामध्ये काही लोक असे आहेत की ते भगवंताला शरण का जात नाहीत. हे वैज्ञानिक लोक आहेत बघा, मोठे मोठे शोध लावतात. विमानाचा शोध लावला, आगगाडीचा शोध लावला, जहाजांचा शोध लावला, मोटारगाड्यांचा शोध लावत आहेत, मोठमोठी इंजिनं शोधून काढतायत, यंत्र शोधून काढतायत, काय काय नाही ते तयार केले या जगामध्ये. या सर्वांचा शोध लावले या वैज्ञानिकांनी, सायंटिस्ट लोकांनी, भगवंताला शरणच जात नाहीत. ते भगवंतानी निर्माण केलेलं आहे. इंग्रजीमध्ये एक शोध लावला एका विदेशामध्ये व्यक्तीने, त्या अणूचा शोध लावला, ॲटमचा शोध लावला. त्या अणूचं केंद्रक, त्याच्यामध्ये मग 2 पार्ट असतात, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि मग काय, असं करत 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 त्या दुर्बिणीने शोधत गेले ते खाली की ही पदार्थ बनलाय कशापासनं, मग त्याचं मूळ कुठं आहे बघत गेले. तर त्यांना काहीच सापडलं नाही. मग काही कण सापडला, त्या कणाचं विभाजन केलं त्यांनी, पण त्यानंतर पुढं काही जाता येईना. त्या कणाचं विभाजनच करता येईना, म्हणून त्याला नाव दिलं त्यांनी. काय नाव दिलं? देवकण. काय नाव दिलं? गॉड्स पार्टिकल, देवकण नाव दिलं. म्हणजे वैज्ञानिकांनी सुद्धा त्याला नाव दिलेलं आहे. जिथं त्यांची बुद्धी थांबते वैज्ञानिकांची, तिथं अध्यात्म चालू होतं, भगवंत चालू होतात. मग त्यांचं डोकं थांबलं तिथं, चाले ना पुढं काय, कसा शोध लावायचा, कसा शोध लावायचा, म्हणून त्या कणाला नाव दिलं देवकण. म्हणजे एक प्रकारे तेही मानतात की देव आहे म्हणून, भगवंत आहे म्हणून बाबा. पण अनेक असे वैज्ञानिक आहेत, असं न्यूटन हे लाईटचा शोध लावला त्या सायंटिस्टनी वगैरे वगैरे, असे काही वैज्ञानिक आहेत. ते पण म्हटले की काहीतरी शक्ती काम करते म्हटले. काही जे अतिहुशार वैज्ञानिक होते, खरंच त्यांना कळालं, पण त्यांना हे कळालं नाही की तो देव कोण आहे. पण त्यांना हे कळालं की कोणतरी आहे बाबा, काहीतरी शक्ती काम करते तिकडे. मग वैज्ञानिक लोक जे आहेत, बरेच वैज्ञानिक लोक आहेत, शोध लावत आहेत, बरंच काही करतायत, पण त्याच्या मुळापर्यंत गेल्यानंतर त्यांचं डोकंच बंद पडतंय. भगवंतानी बघा किती प्रकारचे जीव बनवलेले आहेत, त्यांचा अभ्यास करतायत, किड्यांचा अभ्यास करतायत, असे काय वैज्ञानिक आहेत. पण त्यांच्या पुढं गेलं की त्यांचं डोकं चालत नाही काय. हे नेमकं असं कसं काय. बघा, एक मुंगी आहे, मुंगी. त्या मुंगीच्या शरीरामध्ये सुद्धा भगवंतानी बुद्धी बसवलेली आहे, मेंदू बसवलाय. मुंगी केवढी आहे, तिला बी डोकं आहे. मुंगीला डोकं आहे का हो? आहे की. तिच्यात पण बुद्धी ठेवलेली आहे, कधी चावायचं, कसं चावायचं, काय करायचं, नेमकं काय खायचं, साखर कुठे आहे, गूळ कुठे आहे, मध कुठे आहे. बरोबर आहे का. त्या मुंगीच्या मध्ये पण डोकं, त्या डोक्यात मेंदू, आणि त्या मुंगीच्या पण हृदय आहे शरीरामध्ये, त्याच्यामध्ये आत्मा आहे. त्याला हात पाय, त्या मुंगीला कसं भगवंताने घडवलं असेल हो. विचार केला तर डोकं चालणार नाही आपलं पुढं. मग आता जे वैज्ञानिकांनी शोध लावलाय की मायक्रोचिप्स आणि काय एवढ्या ह्याच्यामध्ये काय काय बसते आणि बरंच काय सूक्ष्म 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 म्हणतात, पण एवढा सूक्ष्म तयार करू शकत नाहीत वैज्ञानिक लोक. त्या मुंगीच्या ह्याच्यामध्ये हृदय बसवायचं, मेंदू बसवायचा, ते मुंगीला सगळं ज्ञान द्यायचं, किती अवघड आहे. एखादा असा कोणी आहे, डाळिंब बघितलं तुम्ही काही, डाळिंब फोडल्यानंतर आतमध्ये कुठे गॅप दिसतो का हो. एक दाना दुसऱ्या दाण्याला बरोबर जोडलेला आहे आणि बरोबर एक बंच तयार झाला की त्याच्यामध्ये एक पापुंजरा टाकलेला आहे आणि असं करत करत ते असं गोल बनलेलं आहे डाळिंब. म्हणजे कशी सिस्टम, कसलं सॉफ्टवेअर असेल भगवंताचं.
मग असा प्रश्न नाही का पडत आहे की कोणी पण बनवलं असेल हे सगळं? हां, कोणाला काम दिलं देवाने हे सगळं करायचं? जे कोणी असेल, देव असेल तर हे उगाच बनतं का हो सगळं? तरीही आपण भगवंताचं अस्तित्व मान्य करत नाहीये, कारण माया इतकी प्रबळ आहे. जसं आपल्याकडे आई वडील असतात, मग आई वडिलांना मुलगा मोठा झाला की मग विचारत नाही, एखादा सांभाळत नाही, तर लगेच लोक काय म्हणतात, काय नराधम आहे राव, काय बेकार माणूस आहे, राक्षसच आहे, आई वडिलांना पण सांभाळत नाही, मूर्ख आहे, आपण त्याला असं काय ते बोलतो. मग एक साधारण सहज विचार केला मंडळीनो, की जर ज्यांनी जन्म दिला त्या आई वडिलांना जर सांभाळत नसेल तर आपण लगेच शिव्या देतो, बरोबर आहे की नाही? त्यांना म्हणतो त्याला काय कळत नाही, वेडा आहे, असं कुठं करतात का? पण ज्या भगवंतानी हे सगळं बनवलंय, ही मुंगी बनवली, हे डाळिंब बनवलंय, हे सगळं बनवलंय, हे विश्व निर्माण केलंय, त्या भगवंतांचं काय? मग त्यांना जे विसरलेत त्यांना हे 4 शिव्या आहेत. त्या कुठल्या कुठल्या? नास्तिक, मूर्ख, नराधम, मायेमध्ये हे झालेला, गुरफटलेला. तर भगवंतानी 4 शिव्या दिल्या त्यांना. मूर्खच आहे तो माणूस, जो असा विचार करायला पाहिजे की डाळिंब कोणी बनवलं असेल बरं, कसं बनवलंय, किती सुंदर बनवले भगवंताने, कशी रचना केली भगवंताने. एक उदाहरण दिलं मी तुम्हाला. आणि खरंच असा विचार केला तो व्यक्ती त्या भगवंताला मानायला सुरू करणार. वाह, काय कमाल केली भगवंताने, काय निर्मिती आहे भगवंताची. तर अशा प्रकारे हे वैज्ञानिक लोक मानत नाहीत, आणि पुढं म्हणलंय व्यावसायिक लोक पण मानत नाहीत, राज्यकर्ते लोक मानत नाहीत, पुढारी नेते मंडळी, ज्याला या समाजामध्ये मोठं मोठं म्हटलं जातं ना, ते लोक का मानत नाहीत देवाला? भगवंतानी एवढं सगळं निर्माण केलेलं आहे, त्याच्यावर थोडा विचार करायला पाहिजे त्या लोकांनी. आणि म्हणून अशा लोकांचे 4 गट केलेले आहेत भगवंतानी. या ठिकाणी अर्जुनाला भगवंत म्हणतात, हे लोक मला का शरण येत नाहीत? बघा, सामान्य जनता भगवंतांवर लगेच विश्वास ठेवते, तुमच्या आमच्यासारखे. आता इथे तुम्ही एवढ्या संख्येने, मोठ्या संख्येने माझ्या पुढे उपस्थित आहे, पण याच्यामध्ये एखादा वैज्ञानिक आहे का हो कोणी तुमच्यामध्ये? नाही. एखादा मोठा व्यापारी गावातला आलाय का प्रवचन ऐकायला? नाही. एखादा राजकीय नेता, गावचा सरपंच कोणी आहे का इथे ऐकायला? नाही आलेला. म्हणजे भगवंत खरं बोलतायत. ही मोठी मोठी जी म्हणतात लोक, ते काय येत नाहीत भगवंतांकडं? हां, ते मला काय शरण येत नाहीत, भगवंतच विचारतायत इथं. तर या ठिकाणी खरं तर त्यांनी पुढे यायला हवं आणि त्यांच्या बुद्धीचा वापर करायला हवा. कारण बुद्धी दिली भगवंतानी. एखादा मोठा शोध लावतोय किंवा मोठं राजकारण करतोय, गावचा मोठा मेन आहे, याचा अर्थ बुद्धी आहे त्याला. फक्त ती बुद्धी तो काय करतोय, दुसरीकडे वापरतोय, दुसऱ्या कामाला वापरतोय, काहीतरी नवीन शोध लावतोय काहीतरी, त्याच्यासाठी बुद्धी आहे. पण याच्यासाठी बुद्धी नाही, मग तो खरा बुद्धिमान नाही आहे असं म्हणलेलं आहे. बुद्धी तर आहे, मेंदू आहे, पण तो खरा बुद्धिमान नाही आहे जर भगवंताला मानत नाही तर. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणले की काही नावं दिले, मग ब्रह्मा, शिव, कपिल, नारद, चतुष्कुमार, मनु, व्यास, देवल, असित, जनक, प्रल्हाद, भीष्म, बली, मध्वाचार्य, रामानुजाचार्य, चैतन्य महाप्रभू, हे खरे बुद्धिमान लोक, हे फार महान लोक. पण यांनी भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांनी भक्ती केली, मनुष्य जीवन सार्थक करून घेतलं. मग पण बाकीच्या लोकांचं काय? एक वैज्ञानिक होऊन गेला अमेरिकेमध्ये, स्टीफन काहीतरी नाव त्याचं, तो सारखा म्हणायचा देर इज नो गॉड, नो गॉड, देव नाही म्हणायचा, देव नाही म्हणायचा. हां, असं करत 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 तो मेला. काय जगाला फरक पडला? देव नाही म्हणून मरत मेला तो, पण काय फरक पडला? असाच मेला तो. पॅरालिसिस होऊन अनेक वर्ष जगला तो, त्रास होऊन मेला. हां, हॉकिन्स, स्टीफन हॉकिन्स. तर काय फरक पडला जगाला? अशा अनेक लोक आहेत, ते काय म्हणतात की त्यांना काहीतरी असं ज्ञान नसल्यामुळे त्यांना वाटतं की आता मी केलं आहे, मला करायचं आहे, माझी प्रॉपर्टी आहे, मला एन्जॉय करायचं आहे, हा देव कशाला काढला आहे मध्येच, भगवंत कशाला काढला आहे मध्येच, तरी माझं आहे, मला करायचं आहे. पण हा विचार केला पाहिजे की भगवंतापासून आलं आहे, हा का नाही विचार करत आहे? मग ते मुलाचं उदाहरण पुन्हा घ्या.
मुलं आहेत आणि आईबाप आहेत. आईबापाला मुलगा म्हणतोय मी नाही सांभाळत. का नाही सांभाळत? अरे त्यांनी त्यांच्यापासून जर आलंय सगळं, तू कुठून आलास? त्यांच्यापासून जर आलास, मग त्याला रिस्पेक्ट देणं हे तुझं कर्तव्य आहे, त्यांना तू सांभाळणं तुझं कर्तव्य आहे. का करत नाही तू? मला नाही करायचं. मग त्या मुलाला नराधम म्हटलेलं आहे, तो मान्यच करत नाही. आणि मग असेच आपण सुद्धा काही लेकरं अशी आहे देवाला मानत नाहीत, त्याला म्हणतात नास्तिक. काय म्हणायचं? नास्तिक आहेत. सरळ सरळ लोक म्हणतात की आम्ही देवाला मानत नाही. म्हणजे ना आम्ही भगवद्गीता वगैरे कधी कधी वितरण करतो, घ्या ना. नाही म्हणतात महाराज आम्ही देवाला मानत नाही म्हणतात. कोणाला मानता? कोणाला तुम्ही हे सांगा. मग देवाला मानत नाही, बापाला मानता का तुमच्या? मग म्हणणार की काय देव जो आहे तो देव असाच आहे तसाच आहे, किंवा एक नाही आहे, दोन आहे. एक व्यक्ती होता, तो व्यक्ती म्हणाला तर्क करायला लागला, म्हणला देव नाही आहे. बघा म्हणे महाराज देव जर एकच असता तर दिसायला पाहिजे होतं की नाही? एकच दिसायला पाहिजे म्हणला देव सर्वांना. तो सर्वांना दिसत नाही म्हणला एकच देव बघा म्हणला. मग त्याने उदाहरण दिलं. काय उदाहरण दिलं? म्हणजे तुम्ही जर डोळे झाका म्हणे, डोळे झाका. मग डोळे झाका म्हटल्यानंतर महाराजांनी डोळे झाकले आणि म्हटले एक हत्ती आहे म्हणे. डोळे झाकून तुम्ही विचार करा, एक हत्ती आलेला आहे म्हटले. मग हत्तीचं चिंतन करा म्हटल्यानंतर त्या व्यक्तीच्या डोळे झाकले महाराजांनी, बघितलं तर त्यांना एक हत्ती दिसला. हत्ती म्हटल्यानंतर बरोबर 4 पायाचा हत्ती, एक सोंड, एक शेपूट, बरोबर ते रूप पुढं आलं. बरोबर आहे. त्यानंतर म्हणले तुम्ही आता काय करा, एका घोड्याचं चिंतन करा म्हटले. बरोबर घोड्याचं चिंतन करा म्हटलं की 4 पाय, एक शेपूट, एक तोंड, बरोबर त्यांना ते घोडा दिसायला असा पुढं. बरोबर आहे का? आणि मग ते म्हटले की तुम्ही आता हत्ती म्हटलं की बरोबर एकच हत्ती पुढे येतोय. बरोबर आहे का? घोडा म्हणलं की एकच घोडा पुढे येतोय. मग ते म्हणले आता तुम्ही आपल्या आपल्या देवाचं चिंतन करा म्हणले, इष्टदेवतेचं चिंतन, देवाचं चिंतन, भगवंताचं चिंतन करा म्हणले. तर एका व्यक्तीने बघितलं, जो गणपतीची पूजा करायला त्याने गणपतीचं दर्शन झालं, त्यांनाच पुढं आणलं डोळ्यापुढं. जो महादेवाचा भक्त होता त्याने महादेवालाच पुढं आणलं डोळ्यापुढं. बरोबर आहे की नाही? जो ज्याची भक्ती करतो त्याला पुढं आणलं. जो श्रीकृष्णाची पूजा करत होता ते श्रीकृष्णच पुढं आणले त्याने. असे प्रत्येकाला वेगळे वेगळे, कोणाला दुर्गादेवी दिसली, कोणाला राम दिसले, कोणाला कृष्ण दिसले, कोणाला विठ्ठल दिसले. प्रत्येकाला आपलं आपलं ज्याची भक्ती करत होती ते दिसले डोळे झाकल्यानंतर. मग तो माणूस म्हटला बघा महाराज म्हटला, हत्ती आठवा म्हटलं की तुम्हाला एकच हत्ती आठवतोय. बरोबर आहे का सगळ्यांना? घोडा आठवा म्हणलं की एकच घोडा आठवतोय. पण देव आठवा म्हणलं की अनेक देव आठवतात म्हणले. ह्याला वेगळं दिसतंय, त्याला वेगळं दिसतंय. याचा अर्थ देव वगैरे काही नाही म्हटले, तो एकच नाही म्हटले देव. महाराज हुशार होते. महाराज म्हणले ठीक आहे म्हणले, आता आपण एक प्रयोग करू म्हटले तू काय कर, तू पण डोळे झाक म्हणले. आता तुला मी प्रश्न विचारतो म्हणले काय? तर म्हटले तू आता तुम्ही सगळेजण काय करा म्हटले, सगळ्यांनी डोळे झाका आणि म्हणले काय करा आता तुम्ही सर्वांनी आपल्या वडिलांचं स्मरण करा, बापाचं स्मरण करा म्हणले. प्रत्येकाला आपला आपला बाप दिसायला लागला. आलं लक्षात तुमच्या? महाराज म्हणजे डोळे उघडा. डोळे उघडले. म्हणले बाप सगळ्याला सारखा दिसला का? सगळ्याला सारखा बाप दिसला का? सगळ्यांना आपले आपले बाप दिसले डोळे झाकल्यानंतर, बापाचं स्मरण करा म्हणल्यानंतर. याचा अर्थ बाप वेगळे वेगळे आहेत सर्वांचे. बरोबर आहे की नाही? पण जेव्हा प्रत्येकजण स्मरण करतोय भगवंताचं, तर तो वेगवेगळ्या रूपामध्ये, कोणी गणपतीचं स्मरण करतोय, कोणी महादेवाचं स्मरण करतोय, कोणी वेगवेगळं स्मरण करतोय. पण प्रत्येकाची भावना वेगळे, त्यानुसार तो स्मरण करतोय तसं त्याला दिसतंय. तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही भगवंत जे आहेत, भगवंत जे आहेत, देव आहे, तर देव नाही असा अर्थ होत नाही, बाप नाही असा अर्थ होत नाही. तर भगवंत आहेत, फक्त वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये भगवंत दर्शन देऊ शकतात. असं मनुष्य सुद्धा एक भगवंताचंच रूप आहे, हे झाड सुद्धा एक भगवंताचंच रूप आहे.
तर काही लोक तर्कवितर्क करतायत, वेगळे देव नाही हे सिद्ध करायचा त्यांना नाद लागलेला आहे. देव नाही हे सिद्ध करण्याचा नाद लागलेला आहे लोकांना. नास्तिक बनलेले लोक आहेत समाजामध्ये. आणि म्हणून अशा लोकांना या ठिकाणी म्हणलेलं आहे मूढ हा. आणि 2 उदाहरणं दिली, रावण आणि हिरण्यकश्यपू. किती मोठा मूर्ख असेल रावण, तो हिरण्यकश्यपू किती मोठा मूर्ख असेल. का मूर्ख म्हटलं त्यांना? साक्षात भगवंत पुढे आहेत आणि सगळ्यांनी समजावून सांगितलं रावणाला की हेच मालक आहेत ब्रह्मांडाचे, अनंत कोटी ब्रह्मांडाचे मालक हेच आहेत जे तुझ्या पुढं उभा राहिले युद्ध करायला. स्वतः त्याची पत्नी मंडोदरी, रावणाची पत्नी, तिने सुद्धा समजावून सांगितलं रावणाला की हेच ते राम आहेत, ज्यांना सगळं विश्ववंदन करतंय तेच ते राम आहेत. तुम्ही हे करू नका, युद्ध करू नका, तुम्ही काय करा, शरण जावा. आणि शरणागतांना आश्रय देण्यामध्ये राम फार माहीर आहेत. असं कधीच झालं नाही की एखादा नालायक व्यक्ती आहे तर नालायक व्यक्तीला आश्रय दिला नाही भगवंतानी. उलट जेवढे जेवढे चांगले लोक आहेत त्यांची भगवंतानी परीक्षा घेतली. पण जे नालायक लोक आहेत त्या नालायक लोकांना भगवंतानी लवकर कृपा केलेली आहे. त्यामुळे तुम्ही शरण जावा. डाकू होता, रत्नाकर डाकू, त्याला वाल्या म्हणतं. तर तो इतका नालायक, इतका बेकार व्यक्ती, 7 रांजण भरले होते असं म्हणतात, माणसं मारायचा, एक खडा टाकायचा. तात्काळ कृपा केली भगवंतांनी त्याच्यावरती. काय बघितलं का किती रांजण भरलेत ते? डायरेक्ट डाकूपासून डायरेक्ट संतच. म्हणजे भगवंत कृपा करतात नालायक लोकांवर लवकर, हा सिद्धांत आहे. याचा अर्थ आपण नालायक बनावं असं नाही. राक्षस लोकांवर भगवंत लवकर कृपा करतात, अशी अनेक उदाहरणं आहेत. एखादा तपस्या करत बसला तर भगवंत येतील का लवकर? 1000 वर्ष तपस्या करायला लागेल, भगवंत येत नाहीत लवकर. म्हणजे एखादा आती केलं काही ठिकाणी, हिरण्यकश्यपू, रावण, इतकं भयानक वागले ते राक्षस लोक, भगवंत त्याच्याबरोबर आले, त्याच्याबरोबर कुस्ती खेळली, त्याच्याबरोबर त्याला मारलं, भगवंताचं दर्शन झालं त्या निमित्ताने त्यांना. कंस होता, कंसालाही भगवंतांनी दर्शन दिलं, भगवंताचा स्पर्श झाला, त्यांना मुक्त झाले या संसारातून ते लोक. हे नालायक लोक जे आहेत ना, पुढे एक श्लोक येणार आहे भगवद्गीतेमध्ये, ते भगवंत म्हणतात की हे जे लोक आहेत ज्यांनी बेकार वागलेले आहेत, त्यांना संतच म्हणा म्हणे तुम्ही. त्यांना संतच म्हणा. ज्या दिवशी मला शरण आले त्या दिवशी त्यांची जबाबदारी माझी म्हणे. म्हणजे जगाईमधायची कथा सर्वांना माहीत आहे. 2 बेवडे होते, ब्राह्मण बालक होते पण बिघडले होते, जुगार खेळायचे, दारू प्यायचे. हे दोन्ही मुलं लय मोठे डाकू झाले. आणि डाकू झाल्यानंतर साक्षात नित्यानंद प्रभू जे बलराम आहेत त्यांना त्यांनी मारलं, मडकं फेकून दारूच. त्यांचं रक्त यायला लागलं डोक्यातनं. आणि मग त्यावेळेला चैतन्य महाप्रभू आले. महाप्रभू आले आणि डायरेक्ट त्यांनी, चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्यावर कृपा केली. त्या मधायला आलिंगन दिलं चैतन्य महाप्रभूंनी. दोघंही महान भक्त झाले, डायरेक्ट डाकूपासून डायरेक्ट भक्तच झाले. एवढे महान भक्त झाले की दिवसात 24 तास ते कीर्तनच करायचे घाटावर बसून आणि वैष्णवांची सेवा करायची. अशा प्रकारे बघा आपण पाहू शकतोय की अपिचेतसो दुराचारो भजते माम अनन्य भाग. अनन्य भावाने जर भगवंताचं भजन केलं एखाद्या व्यक्तीनं, भलेही त्यानं किती वाईट कर्म केलेलं असलं, किती पाप केलेलं असलं, भगवंत ते बघत नाहीत. भगवंत म्हणतात की फक्त 2 हात वरती करा आणि मोठ्याने मला पुकारा, मी शरण आलोय असं म्हणा, मी तुमचाच आहे, तुमचं मागचं पुढचं मी काही बघत नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. पण तरी सुद्धा या समाजामध्ये काही लोक असे आहेत की ज्यांना कष्ट करायचं पडलेलं आहे. इतकं कष्ट करतायत, वेळच नाही. मग ते काय म्हणतात काय की आम्हाला कष्ट करायचं आहे आणि त्याचं फळ भोगायची इच्छा आहे, पण त्याचं फळ देवाला अर्पण करत नाहीत. त्यांना मूर्ख म्हटलेलं आहे. जो काम तरी करतो संसारामध्ये पण फळ स्वतःच खातो. मी कमावले, मी भोग करणार, मी खाणार, अशी ज्यांची वृत्ती आहे
त्यांना भगवंत मूर्ख म्हणतायत. आणि ते गाढवाचे उदाहरण दिलेलं आहे. जो गाढव आहे, गाढव धोब्याकडे काम करतो, माती व्हायचं काम करतो आणि माती वाहून परत नंतर तो मालक त्याला जेवायला देतो का हो? आपण आपल्या एखाद्यानं जर घोडा सांभाळला, घोड्याला चणे खायला घालतात, गवत आणून घालतात, किती काळजी घेतात, पुसतात, धुतात. गाढवाला कोणी धुतं का हो? तो मालक धुतो का? खायला देतो का? गाढवासाठी गोटा असतो का? मग तरीही गाढव काम का करतो सांगा बरं? कोण सांगते उत्तर बघू? कारण तो गाढव आहे. त्याचंच नाव गाढव आहे की ज्याचा काहीच फायदा नाहीये तरी तो काम करतो. त्याला गाढवाला कुठेही खायला मिळते ना. आता गाढव जर इथं आला, काय हाकलून लावणार आहे का तुम्ही रस्त्याकडेला? तो खाऊ शकतो इकडे गाढव, पण तरी सुद्धा तो तिथं माती व्हायचं काम करतोय. तसं आपण सुद्धा संसारामध्ये भगवंताने जन्माला घातले म्हणजे पोट हे भरणारच आहे, नो डाऊट. या जगामध्ये उपाशी कोणीच राहत नाही, लक्षात घ्या. आणि जो भगवंताचं भजन करतो तो तर कधीच उपाशी राहत नाही, गॅरंटी देतो. फक्त नाही तर परत लगेच कोणीतरी म्हणणार काहीतरी. तुम्हाला लिहून देऊ शकतो मी ही गोष्ट. नामस्मरण करा, उपाशी राहणार नाही तुम्ही. कामसुद्धा नाही केलं तर चालेल. याचा अर्थ आळशीपणा असा नाही, मला म्हणायचं नाही. पण ह्याचं प्रमाण आहे. ज्याने भगवंताचं भजन केलं आणि त्यांना तर चांगलं खायला मिळालं आहे, आणि ज्यांनी नाही केलं त्यांना सुद्धा ही नास्तिक लोक म्हणतात देव नाही देव नाही, त्यांना सुद्धा देणारा देवच आहे. त्यांना कोण देते? आणि मग म्हणून भगवंताचं भजन न करणारे लोक स्वतःचं जे काम करायचं आणि त्याचा फायदा आपणच घ्यायचा, भगवंताची सत्ता मान्य करायची नाही, अशा लोकांना मूर्ख म्हणलेलं आहे शास्त्रामध्ये, किंवा गाढव म्हणलेलं आहे. म्हणून इथं पुढं म्हणलेलं आहे की या ठिकाणी कधी कधी तो मालकाचा भीतीने थोडा वेळ झोपतो, काम करतो आणि गाढविणीच्या लाथा वारंवार खात आपली कामासना तृप्त करतो. कधी कधी तो कविता आणि तत्वज्ञान सुद्धा गातो. गाढव काय करतो? कविता गातो. कधी कधी गाढव ओरडायला लागतो, परंतु काय होतं? तो आवाज इतरांना ऐकू वाटत नाही. हे आपलंच उदाहरण दिलेलं आहे. आपण कधी कधी स्वतःची स्तुती स्वतः करतो संसारामध्ये. लोकांना काय आवडत नसते ते स्वतःची स्तुती केली. कोणाला वेळ आहे इथे तुमचं गुणगाणं ऐकायला? तसं झालेलं आहे. आणि म्हणून अशी सकाम कर्म करणारी जी लोक आहेत तर त्यांना मूर्ख असं म्हटलेलं आहे. कारण हे भौतिक सुख जे आहे हे सुख घेण्यामागे लागलेले आहेत. जसं आता आपण म्हणतो की भगवंताच्या कृपेने झालं बाबा सगळं काही. आपल्याकडे कोणतीही गोष्ट आली तर आपण लगेच म्हणतो की भगवंताच्या कृपेने झालं बाबा, भगवंताच्या कृपेने मूल झालं आम्हाला, भगवंताच्या कृपेने बाबा आमचं शेती चांगली चालू आहे, भगवंताच्या कृपेने व्यवसाय चांगला चालू आहे. ठीक आहे, शेती करायची आहे, व्यवसाय करायचा आहे, संसारातल्या गोष्टी ज्या आपल्या वाटेला आल्या त्या करायच्या आहेत, पण याचं श्रेय भगवंताला द्यायला पाहिजे. आता तुम्ही विचार करा की जर श्रेय नाही दिलं तर श्रेय देणार कोणाला? मी म्हणत आहे मीच केलेलं आहे. फक्त काय म्हणायचं आहे की हे भगवंताचं आहे. हे कोणाचं आहे? एक व्यक्ती आला, एक महाराज आले आणि महाराजांनी विचारलं, वाह छान बंगला बांधलाय. म्हणले तुमचंच आहे का? ते म्हणले नाही म्हणले, हे बंगला म्हणले माझा नाही, भगवंतच आहे म्हटले. गारापुढे गाडी उभा होती अशी चांगली 4 व्हीलर. ते म्हणले गाडी कुणाची आहे? ते म्हणले भगवंताची गाडी आहे म्हटले. मग त्यांनी असं सगळं विचारलं, काही विचारलं का ते म्हणायचे सगळं भगवंताचंच आहे म्हणायचे. सगळं विचारलं काय म्हणायचे? भगवंतच आहे म्हणायचे. मग महाराज म्हटले मग भगवंत कोणाचे आहेत? ते म्हणले भगवंत माझे आहेत म्हटले. भगवंत कोणाचे? हे सगळं भगवंताचं आणि भगवंत माझे, याचा अर्थ काय झालं? सगळं माझंच झालं एका दृष्टिकोनातून. बरोबर आहे की नाही? असं की ही गाडी कोणाची आहे? माझ्या वडिलांची आहे. हे घर कोणाचं आहे? वडिलांचं आहे. हा मोबाईल कोणाचा आहे? वडिलांचा आहे. वडील कोणाचे आहेत? माझे आहेत. ह्याला म्हणायचं हुशारी. काय म्हणायचं? हुशारी.
तर हे सगळं भगवंताचंच आहे आणि भगवंत आपले आहेत, हा सिद्धांत आहे. तर जनरली हा विचार येत नाही मनामध्ये. आपण जेव्हा संसारामध्ये कष्ट करतोय तर त्यावेळेला हा विचार येत नाही मनामध्ये. मग ही जी भावना आहे मनातली काढण्यासाठी ज्ञान घेणं आवश्यक आहे, नामस्मरण करणं आवश्यक आहे. ही भावनाच माणसाला त्रास देते. थोडंफार व्यवसायामध्ये नुकसान झालं की त्रास होतो, शेतीमध्ये नुकसान झालं की मानसिक त्रास होतो लगेच, बरोबर आहे की नाही? लगेच त्रास होतो. म्हणजे मनाची चलबिचल होते. काय आयुष्यामध्ये मनासारखी एखादी घटना घडली नाही आपल्या, काय जरी मनाच्या विरुद्ध घडलं आपल्या आयुष्यात, किती त्रास होतो की नाही आपल्याला, होतो की नाही? पण भगवंताची सत्ता मान्य केलेला व्यक्ती जो आहे त्याला त्रास होत नाही. तो व्यक्ती विचार करतो की जशी भगवंताची इच्छा आहे, मी का म्हणून त्याच्यावर विचार करू, मी का म्हणून विचार करू, मी भगवंताचा विचार करणार, बाकीचा विचार नाही करणार. मी येते का लक्षात तुमच्या? मी कोणाचा विचार करणार? मी भगवंताचा विचार करणार. बाकीचा विचार भगवंताने करायचा ते मला माहीत नाही. आणि संत जेवढे होऊन गेले ना, संतांचं जीवन अभ्यास बघा तुम्ही, त्यांनी भगवंताचा विचार केला आणि मग भगवंताने त्यांची कामं केली, किंवा असंही काही वर्णन काही ठिकाणी आलेलं आहे. मग ते भगवंताने त्यांच्या संसाराचा भार वाहिला. तर संसाराचा भार आपण काय वाहू शकतोय? आपल्याला काय येतंय तरी काय आपल्याला, मला सांगा ना. म्हणून हळूहळू हळूहळू त्या भगवंतांवर एवढी श्रद्धा व्हायला पाहिजे. घालू देवासीचं भारचा अर्थ तोच आहे. हे हळूहळू नामजप करून, सत्संग करून, एक मनामध्ये कुठं तरी आपल्या असं यायला पाहिजे की काय भगवंत करतील ते करतील. समजतंय का तुम्हाला? त्याचा विचार नाही करायचा जास्त सांसारिक गोष्टींचा, कारण त्या गोष्टी आपल्या अधिकार क्षेत्रातल्या नाहीतच. पहिली गोष्ट, उदाहरणार्थ नदीच्या कडेला तुम्ही सुंदर अशी शेती केलेली आहे आणि अचानकपणे काही वातावरण नव्हतं, काय नव्हतं, परंतु एवढा पाऊस पडला, अचानक एवढा पाऊस पडला की सगळं वाहून गेलं, तुमचं घरही वाहून गेलं त्यामध्ये. किंवा एखाद्या समुद्राच्या कडेला तुम्ही बिल्डिंग बांधलेली आहे आणि समुद्रामध्ये सुनामी आलेली आहे, काय करणार? तुमच्या हातात आहे का ते सांगा बरं? गेले की वाहून सगळं. भूकंप झाला, सगळं असं मोठ्या मोठं बिल्डिंग अशा अडकलं, सगळं पडलं खाली. आहे का आपल्या हातामध्ये? आहे का काय? तसं आपल्या हातामध्ये काहीच नाही. पण भगवंतांना जर तुम्ही मालक बनवलं, जसं एखादा व्यक्ती, एखादा साहेब आहे, त्याच्या हाताखाली काम करायला ऑफिसमध्ये एखादा मुलगा ठेवतो. तो मुलगा जर हुशार आणि चाणाक्ष असेल तर तो साहेबाला काहीच करू देत नाही, तो एकदम परफेक्ट काम करून टाकतो. मग मूर्ख मुलगा कामाला ठेवण्यापेक्षा साहेबानं ही हुशारी करायची की एक पक्का 2 रुपये जास्त देऊन जर चांगला आणि हुशार मुलगा जर ठेवला तर साहेबाचं सगळं काम तो करतो, साहेबापर्यंत काही जाऊच देत नाही. ही साहेबाची हुशारी आहे. पण एखादा मूर्ख मुलगा कामाला ठेवणं ही साहेबाचा मूर्खपणा आहे. येतंय का लक्षात तुमच्या? तसं भगवंत जे आहे, त्या भगवंतांना जर तुम्ही अपॉइंट करा, त्या भगवंतांना सत्ता द्या हातामध्ये, यात शहाणपण आहे. तो हुशार व्यक्ती आहे. पण मी करतो म्हणायचं आणि पुढं जायचं, हा मूर्खपणा आहे. भगवंतांना करू द्या, भगवंत येतील पुढं आणि भगवंत काही चुकीचं करणारच नाहीत. भगवंतांना थोडं करू द्या, भगवंतांना थोडं सोपवा. भगवंता हे तुम्ही बघा काय करायचं ते, माझं काही डोकं चालत नाही याच्यामध्ये. हा सिद्धांत आहे. भगवंताला घालू देवासीचं भार. कारण तुम्ही किती जरी निर्माण केलं, वैज्ञानिकांनी एवढं सुंदर जपानमध्ये एवढ्या हिरोशिमा नागासाकी सारख्या सिटी निर्माण केल्या, एका क्षणामध्ये उद्ध्वस्त झालं सगळं. एखादा भूकंप आला तर हे सगळं तुम्ही एवढी मोठी केलेली प्रगती क्षणामध्ये उद्ध्वस्त होऊ शकते. तुम्ही सुंदर विमान तयार केलेलं आहे, जे तुम्हाला 7-8 तासामध्ये अमेरिकेला घेऊन जाऊ शकतंय, असं विमान तुमच्याकडे आहे. पण भगवंताने ठरवलं तर ते उडायच्या आत त्या धावपट्टीवरनं थोडं पुढं गेले खाली पडू शकते. स्वाहा, राख सगळ्या शरीरांची होऊ शकते, 300-400 लोकांची. काही गोष्टी आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये नाही आहेत. असा संसार सुद्धा आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये नाही आहे. म्हणून घालू देवासीचं भार.
भगवंतांवर सोपवायला शिकायचं आहे हळूहळू हळूहळू हळू. स्वतः नाही विचार करायचा माझ्या लेकरांचं कसं होईल, त्यांची शिक्षणं कशी होतील, असं कसं होईल, तसं कसं होईल, तसं कसं होईल. हळूहळू. मी आळशीपणा म्हणत नाही तुम्हाला, मी एक जगण्याचा सिद्धांत सांगतोय आनंदाचा. हा सिद्धांत असा आहे की हळूहळू हळू तुमचं डोकं बंद करा जरा चालवायचं, जास्त डोकं चालवू नका. भगवंतांना थोडंसं शरण जावं असं मला म्हणायचं आहे. की भगवंतांना ठीक आहे, जशी भगवंताची इच्छा, मी माझं कर्तव्य केलंय, जशी भगवंताची इच्छा, मी कशाला टेन्शन घेऊ. भगवंताची इच्छा होती, ठीक आहे, झालं. मागच्या वेळेस मी ती कथा पण सांगितली तुम्हाला. एका राजाचं बोट कापलं होतं आणि शिपाई म्हटलं काय, बरे झाले देवा. मग काय झालं, बरं झालं म्हणलं रे बोट कापलं. बरोबर. मग राजा म्हणला मूर्ख आहेस का, माझं बोट कापले म्हणतो बरं झालं, त्याला टाका रे म्हणले जेलमध्ये. त्या शिपायाला मंत्र्याला टाकला जेलमध्ये. राजा गेला शिकारीला गेला. दरवेळेला मंत्री बरोबर असायचा, आज एकटाच गेला कारण त्याला जेलमध्ये टाकला होता. आदिवासी लोकांनी पकडला, त्यांना नरबळी द्यायचा होता देवीला. त्यांनी त्याला पकडला, आंघोळ घातली, देवी पुढं नेऊन तलवारीनं कापणार. इतक्यात बघितलं हाताला जखम आहे. ते म्हणले जखम असलेला व्यक्ती चालत नाही बळी देवीला. त्याला सोडून दिला. सोडून दिला त्या व्यक्तीला. तो आला, पहिले म्हणले त्या मंत्र्याला बोलवा, म्हणले त्याला बाहेर काढा जेलमधनं, म्हणले त्याची आरती केली, धन्यवाद दिले, त्याला बक्षीस दिलं, म्हणले तुझ्यामुळे आज जीव वाचला, म्हणले माझा. बरंच झालं, ते बोट कापलं ते बरंच झालं. नंतर मला एका प्रश्नाचं उत्तर दे म्हटले. काय, माझं तर कल्याण झालं म्हणले, पण तुला एक रात्र जेलमध्ये राहावं लागलं याचं कारण काय, ते कसं बरं झालं, तुला त्रासच झाला की. तो म्हणला तेही बरंच झालं, दररोज शिकारीला मी तुमच्याबरोबर यायचो, त्यांनी दोघांनाही पकडलं असतं, तुम्हाला बोटाला लागले सोडून दिलं असतं, मला कापलं असतं. आज मी जेलमध्ये असल्यामुळे मी वाचलो म्हटले, बरे झाले देवा. म्हणून भगवंतां हे म्हणायला शिकायचं आहे, असं कसं झालं देवा, हे वाक्य नकोच आहे हरिभक्तांच्या जीवनामध्ये, तर नकोच आहे. बरेच भक्त बघतो मी 16 माळा जप करतात, दीक्षा घेतलेली आहे, सेवा करतायत, पण हा मनातला विषय काय मनातनं निघून जाईना झालाय. बरे झाले देवा म्हणतच नाहीत, प्रभूजी रडतातच. प्रभूजी पैसे नाही, प्रभूजी हे वेळ नाही, प्रभूजी काय 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 त्यांची लिस्ट आहे मोठी. नामस्मरण करून, भगवद्गीता वाचून, एक ज्ञान घेऊन त्या भगवंतावर श्रद्धा उत्पन्न व्हायला लागते. नाही 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 नाही, भगवंत करतील, हे काम करतील भगवंत, उगाच टेन्शन घ्यायला नको आता आपण. आणि हे नामस्मरण करून करून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रद्धा उत्पन्न व्हायला पाहिजे, विश्वास, त्या भगवंतांवर विश्वास. नुसत्या माळा ओढून जमणार नाही, भगवंतांवर विश्वास व्हायला पाहिजे की भगवंत करतील. आणि म्हणून आपण हे मूर्ख म्हटले अशा लोकांना, जे लोक फक्त कष्ट करतायत. करा कष्ट व्हा नष्ट, बोला जय महाराष्ट्र. हा प्रोग्राम आहे सगळीकडे, नुसतं कष्ट करायचं, इतकं कष्ट करायचं आणि मग काय म्हणायचं, कर्म हीच पूजा, वर्क इज वर्शिप, असंही काय म्हणतात, काम करा हीच पूजा आहे म्हणतात, हेच देव आहे म्हणतात, हाच देव आहे, आमचं सगळं देव इथंच आहे म्हणतात. असे म्हणणारे लोक मूर्ख आहेत. हे पहिली कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी आता बघूया, दुष्कृतीनं. असे काही लोक या समाजामध्ये आहेत, त्यांना नराधम म्हटलेलं आहे. नराधम असं म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे याचं कारण मी तुम्हाला सांगतो. नराधम म्हणजे जो व्यक्ती मान्य करत नाही, सत्ता मान्य करत नाही. जसं की सरळ सरळ दिसतं की भगवंताने निर्माण केलेलं आहे. जसं आईवडिलांनी तुम्हाला निर्माण केलं, पण तुम्ही आईवडिलांची सेवा करत नाही, त्यांना मारताय, त्यांना सांभाळत नाही किंवा त्यांना त्रास देताय, याचा अर्थ तुम्ही नराधम आहात. कारण त्यांनी तुम्हाला सांभाळलं तर तुमचं त्यांना सांभाळणं कर्तव्य आहे. तर तुम्ही जर असं करत असाल तर तुम्हाला नराधम म्हटलं जाईल. नर अधम, नर म्हणजे मनुष्य, मनुष्यामध्ये अधम, अधम म्हणजे बिनलायकीचा, त्याची पात्रताच नाही, काय नीच,
व्यक्तित्व आहे की जो दिलेल्या केलेल्या कार्याची ओळख ठेवत, तुम्हाला कोणीतरी 10 रुपये उसने दिले आणि परत तो त्याला गरज पडल्यानंतर मागायला आला, मला 5 रुपयाची गरज आहे, त्याने तुम्हाला 10 रुपये दिले होते उसने, पण तुम्ही आज त्याला 5 रुपये पण देत नाही असून सुद्धा तो व्यक्ती काय झाला सांगा की? नराधम. म्हणजे दिलेल्या केलेल्या कामाची ओळख ठेवत नाही. आणि आपण बी त्यातलेच आहे सगळेच, माझ्या सकट. नराधमच नाव आहे आपलं. का? कधी कधी लोक म्हणतात की अहो माझ्या आई वडिलांचं कसं व्हायचं, माझं कसं व्हायचं, त्यांच्यासाठी मला वेळ द्यायचा, मला मंदिरात यायला वेळ नाही, आणि आईवडिलामध्येच देव आहे म्हणतात. चांगली गोष्ट आहे, आईवडिलांमध्ये देवाचं स्वरूप पाहणं चांगली गोष्ट आहे, बघायलाही हवं. पण कधी विचार केला आहे का की आपल्या सर्वांना बनवणारे जे कोण आहेत, माता च कमला देवी, पिता देवो जनार्दन, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, कुठं आहेत ते सगळ्यांचे आईबाप? कुठं आहेत? ते भगवंत आहेत, राधाकृष्ण आहेत, विठ्ठल रुक्मिणी आहेत. हा विचार कधी केला आहे का आपण? जेव्हा नराधम म्हणजे हे सूर्यप्रकाश येतोय तो वापरतोय, बिल कोण तुझा बाप देणार होय? फुकटमध्ये कसं काय वापरतोय? पाऊस पडना म्हणून बोंबलताय, पाऊस पडना म्हणून. अरे पण देतंय कोण त्याचा विचार केला का तुम्ही? तुम्हाला पाऊस पाहिजे, पाणी पाहिजे, तुम्हाला अग्नी पाहिजे, चंद्राची शीतलता पाहिजे, सूर्याचा प्रकाश पाहिजे, सगळं ते पण वेळेवर पाहिजे. 10 दिवस सूर्य नाही उगवला तर काय करणार? काय करणार? त्याला काही लोकांना नाव दिले, प्रकृती आहे, निसर्ग आहे, ते ॲटोमॅटिक होते. म्हणजे ॲटोमॅटिक होते. ॲटोमॅटिक कसं होते? ॲटोमॅटिक कसं होते? म्हणजे ॲटोमॅटिक चालतंय सगळं. कसं काय ॲटोमॅटिक चालते? मला सांगा, ते ॲटोमॅटिक करणारा बी कोणतर पाहिजे की ॲटोमॅटिक तयार करणारा. आता सूर्य ॲटोमॅटिक येतोय, इकडनं उगवतो, इकडं जातोय, रोज ॲटोमॅटिक होतंय. पण ते ॲटोमॅटिक बी कोणीतरी डिझाईन केलंय की, तो करणारा पण कोणतरी पाहिजे ना ॲटोमॅटिक. तर अशा प्रकारे जे लोक उपकाराची जाण ठेवत नाहीत, उपकारच केले की भगवंताने आपल्यावरती, त्याला नराधम म्हटलेलं आहे. येतंय का लक्षात तुमच्या? की भगवंताने एवढं सगळं आपल्याला दिलेलं आहे. बघा बरं, एक डोळा नसेल तर कसं होईल तुम्हाला? कसं होईल? तुमचे दात काढून घेऊ दे का? सगळे दात काढून घेतले, कशाने खाणार तुम्ही? म्हणजे आमच्या गुरुजीने दात बसवला, 50,000 रुपयाला एक दात बसवला. बापरे, काढा बरं, 32 गुणिले 50,000 करा माऊली पटकन. 16 लाख. 16 लाखाचे दातच आहेत तुमचे, ते बी डुप्लिकेट बसवायचे, प्लॅस्टिकचे. एवढे ओरिजिनल कुठले? ऊस खाता येत नाही त्या दातानं. प्लॅस्टिकचे दात लावल्यानंतर ऊस खाता येत नाही, पुन्हा निकळणार दात ते. पण भगवंताने एवढं दिलं, याची किंमत आहे का हो? एखादा पार्ट जर शरीरातला काढला मशीनमधला, किती त्रास होतोय हो? कानानं ऐकायला नाही आलं तर किती त्रास होतोय? काय काय लोकांना श्वास कमी पडतोय, दमा लागतोय, किती त्रास होतोय. ज्याला खरंच आजारी आहे ना जो, त्याला खरंच ती वेदना कळतात बरं का. ज्याला धाप लागते, श्वास लागतो, किती त्रास होतो. अस्थमाचा त्रास आहे, ज्याला एखाद्याचं मनका सरकलाय, किती दुखतंय हो, किती दुखतंय. गुडघ्याच्या वाट्या सरकलेत, किती त्रास होतोय. एक गुडघ्याची वाटी बदलायची म्हणजे तर 8 लाख 10 लाख किंमत आहे गुडघ्याची वाटी बदलायचं. कसं भगवंताने किती किती डिझाईन केलंय सुंदर पद्धतीनं. याची जाणीव नाही ठेवत आहे. आईच्या गर्भामध्ये होता, तूने गर्भ में प्रभु से किया था वादा. काय वादा केला होता आपण भगवंतांच्या आईच्या गर्भात असताना? कपिल भगवंत देव तेव्हा त्याला सांगतायत, तूने गर्भ में प्रभु से किया था वादा, मेरी हर लो ए बाधा. माझी एवढं, मला ह्यातनं बाहेर काढा, या आईच्या गर्भातनं बाहेर काढा, मला फार त्रास होतोय, माझी बाधा नष्ट करा.
आणि मग मी बाहेर आल्यानंतर काय करेन, मी तुमचं नामस्मरण करेन. क्यों भूल गया ये सब बातें, तेरी बदली नजरिया रे, सीताराम कहो राधे श्याम कहो, सीताराम कहो राधे श्याम कहो. आईच्या पोटातनं बाहेर येईपर्यंत देवाला पाया पडत होतं चांगला हात जोडून, मला बाहेर काढा, बाहेर काढा, बाहेर काढा. आणि आता बाहेर आल्यानंतर काय करतोय, देव गेला खड्ड्यात. आणि मग दुसरे नाते जोडायला सुरू केलं लगेच. आणि मग म्हणणार परत आईमध्ये देव बघा, बापामध्ये देव बघा, आणि परत पुन्हा देव बघा, आणि काय काय चालू केलं लगेच सगळं. तर सांगण्याचा उद्देश, हे नराधम आहेत, नराधम, ज्या उपकाराची जाणीव ठेवत नाहीत. त्या आईच्या गर्भामध्ये तो आत्मा असतो, जिवंत असतो. बाळ जिवंत असतं आतमध्ये, हालचाल करतं, फिरतं. मग त्याला सुद्धा अन्न द्यावं लागतं. ते कुठून, नाळ जोडली जाते त्याला अशी पाईपलाईन सारखी, आणि जी आई खाते त्याचा रस बनतो, आणि तो रस जो आहे त्या नाळेतनं त्या मुलापर्यंत पोहोचवला जातो. आईच्या गर्भामध्ये असताना सुद्धा सांभाळणारा भगवंतच आहे की नाही. कुणी केली एवढी सिस्टम, कुणी केली एवढी मोठी योजना. आणि अशा भगवंताला विसरलोय आपण सगळे. माझी बायको मला सांभाळायची, माझी मुलं त्यांचं शिक्षण, हे ते ते, याचा काहीच संबंध नाही पहिली गोष्ट याच्याशी आपल्या या संसाराशी. तसं बघायला गेलं तर ॲक्च्युली संबंध भगवंताशी आहे, भगवंत आपले आहेत. याची ओळखच पटना झाली तिची. ते भगवंताला माझं म्हणे ना, ते भगवंतासाठी काही करे ना. असं वाटतं की थोडंफार आम्ही अध्यात्म केलं तर वाटतं भरपूर काही केलं. पण संसारिक कार्य आपण किती करतोय, जे नश्वर आहे, जे संपणार आहे तो संसार, त्याच्यासाठी आम्ही इतकं कष्ट करतोय. आणि जे खरं आहे, जे पुढं कामाला येणार आहे, त्याचं आम्ही काहीच करत नाही. त्या लोकांना नराधम म्हटलेलं आहे, नराधम. त्याच्यामध्ये आपलाही नंबर आहे, कारण आपण भगवंतांना विसरलेलो आहे. तर अशा प्रकारे आपण हे सगळं मान्य करायला पाहिजे, नराधम नाही व्हायला पाहिजे. तर इथं प्रभुपाद म्हणतायत, काय खोटं नसणार आहे, 99.99% लोक हे नराधम आहेत. बघा बरं लिहिले का तिथं गीतेमध्ये माऊली प्रभू, 99.99% लोक नराधम आहे. 280 पानावरची लाईन आहे. बापरे, हे वाचल्यानंतर कसं वाटतं. याचा अर्थ जगातले सगळेच लोक नराधम आहेत, जाणीव ठेवत नाहीत भगवंताची बऱ्यापैकी. आणि जो काही 1% पण नाही, 0.1% असं म्हणूया, 0.01%, थोडीफार बोटावर मोजण्यासारखी लोक आहेत त्या जगात, जे भक्त आहेत, ते भगवंताला मानतायत, त्यांची सत्ता मान्य करतायत. येते का लक्षात तुमच्या? कधी कधी असं वाटतं की देवाचं नामस्मरण का करायचं, का करायचं, म्हणजे जबरदस्ती करायचं, करायलाच पाहिजे. का करायला पाहिजे? मग तू बंद कर, हे श्वास घ्यायचं बंद कर, सूर्यप्रकाश घ्यायचं बंद कर, पावसाचं पाणी कशाला वापरतोस, बंद कर सगळं. बरोबर आहे का? समजतं का मी काय म्हणतोय? तुम्ही बंद करा ह्या सगळ्या गोष्टी. मग तुम्हाला भगवंताचं नाव नाही घ्यायचं आहे तर, कारण त्यांनी दिलंय, धन्यवाद म्हणायचं काम आपलं आहे. बरोबर आहे की नाही? थँक्यू, धन्यवाद, तुम्ही आम्हाला एवढं दिल्याबद्दल धन्यवाद, मंडळ तुमचा आभारी आहे, म्हणायला पाहिजे की नाही भगवंताला? तो विधी म्हणजे नामस्मरण आहे. पण आपल्याला कधी कधी असा प्रश्न पडतो की खरंच हे नामस्मरण केलं पाहिजे का? नका करू. मग माया बसलीच तिकडं, झपाटी या मायाधरी. कोण सुखी आहे सांगा, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मनातून शोधुरी पाहे. एक सुखी प्राणी मला शोधून दाखवा, तुम्ही म्हणाल तेवढं बक्षीस देतो तुम्हाला. जो भगवंताचं भजन करत नाही पण सुखी आहे असा म्हणणारा एक घेऊन या, फक्त एक, म्हणाल ते बक्षीस देऊ तुम्हाला. संतांची वाक्य खोटी ठरतील ना. जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोण सुखी आहे सांगा ना. कोई तन दुखी, कोई मन दुखी, पण दुखी जरूर है. काही ना काही दुखतंयच प्रत्येकाचं. कोणाचं मन दुखतंय, कोणाचं शरीर दुखतंय, कोणाचं काय अजून काय दुखतंय,
पण दुखतंय, जरूर दुखतंय. कोणीही सुखी नाही असा जर तुम्ही भ्रम करत असाल की ह्याच्याकडे भरपूर पैसा आहे आणि हे सुखी आहेत, यांचा मुलगा इंजिनियर आहे हा सुखी आहे, यांचा जावई डॉक्टर आहे हा सुखी आहे, याला 4 मुलं आहेत हा सुखी असेल, यांना 100 एकर शेती आहे हे सुखी आहेत. कोणी सुखी नाहीये. डोळे झाकून, जो भगवंताचा भक्त नाही तो सुखी नाही, हे डोळे झाकून तुम्ही स्वीकार करा आणि म्हणू शकता. काही विचार करायची गरज नाही, कितीही त्याकडे संपत्ती असू द्या. आणि म्हणून अशा लोकांना नराधम म्हटलेलं आहे. आणि तिसरा प्रकार आहे माया अपरत ज्ञाना, म्हणजे तर्क लावतात लोक. तर्क, हे तर्क लावतायत. तर तर्क का लावतायत हे म्हणणार, हां देव कसं काय सांगा बरं. एक व्यक्ती आला आणि म्हटला नो गॉड, देव नाही म्हटलं. म्हटलं का नाही देव? म्हणले महाराज तुम्ही कधी देव बघितलाय का? म्हणले देव काही तुम्हाला दिसलाय का? म्हणले नाही. म्हणले दिसत नाही तर नाही म्हटले. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. देव दिसत नसतो म्हणले, दिसला तर मानू म्हणले. महाराज हुशार होते. महाराज म्हणले ठीक आहे, देव दिसत नाही, मान्य करत नाही तू, बरोबर आहे, ठीक आहे. म्हणले तुला बुद्धी आहे का? तू म्हणला आहे. महाराज म्हणले मग दाखव. ते म्हणले दाखवू शकत नाही. मग याचा अर्थ तुला बुद्धी नाही. असं कसं म्हणे? बुद्धी आहे म्हणे मला. येते का लक्षात तुमच्या? म्हणजे देव दाखव म्हणायचं, देव असं दाखवा म्हणायचं. तर बुद्धी किंवा काही गोष्टी दाखवता येत नाहीत ना, ते अनुभवू शकतो आपण. असे तर्क लावतात लोक देव नाही म्हणण्यासाठी, का नाही तर्क लावायचे काहीतरी आणि म्हणायचं देव नाही, देव नाही. तर बघा भगवंताने अशा सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. तर थोडंसं जर विचार केला, म्हणून तुकोबाराय म्हटले येथे पाहिजे जातीचं येड्या गाबड्याचं काम नाही. एक हुशार व्यक्ती जाणू शकतो. हुशार म्हणजे आता काही लोकांना एवढे हुशार आहेत, कलेक्टर आहेत, पण देवाला मानत नाहीत. म्हणजे भौतिक बुद्धी आहे आणि देवाला मानत नाहीत, अशी बी लोक आहेत. मोठे मोठ्या पदावर कामाला आहेत, मोठे इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, मोठे मोठे, देवाला मानत नाहीत ते. मग ते हुशार आहेत का हो? खरं सांगा बरं तुम्ही. तुम्हाला काय वाटते? हुशार असतील का? खरी हुशारी याच्यामध्ये आहे की जो हा विचार करणार की अरे आलंय कुठून सगळं, हे सगळं निर्माण कसं काय झालंय, हा विचार जो करणार तो खरा हुशार आहे. म्हणून अनेक लोक भगवद्गीतेचा सुद्धा वेगळा वेगळा अर्थ काढतात आणि लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात. याच्यामध्ये माया अपरत ज्ञानामध्ये सुद्धा जे लोक देवाला मानतात पण वेगळ्या पद्धतीने मानतात, जसं कोणी म्हणतंय भगवंत कसे ज्योतीप्रमाणे आहेत, ते ब्रह्मवादी लोक आहेत, ते म्हणतात ते ज्योतीप्रमाणे आहेत, भगवंत प्रकाशाप्रमाणे आहे, भगवंत निर्गुण आहेत, निराकार आहेत, भगवंताला आकार नाही, असे काही लोक आहेत. तर त्यांचा सुद्धा समावेश ह्या तिसऱ्या कॅटेगरीमध्ये होतो. माया अपरत ज्ञान, त्यांचं सुद्धा मायेने त्यांना पछाडलेलंच आहे, भ्रमातच आहे. ते लोक, त्यांना एवढं साधं सरळ कळेना की काल एक प्रवचन आमच्या गावात झालं, इथे कीर्तनकार आले होते. तर साधा सरळ अभंग होता तुकोबारायांचा. काय अभंग होता? काय लक्षात आहे का नाही तुमच्या? शेवटचा दिवस गोड व्हावा. सुरुवात काय त्याची? याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता हे सरळ वाक्य आहे. वेद कठीण आहे समजायला, म्हणून तुकोबाराय आणि तुकाराम गाथा लिहिली. मग गाथेमध्ये तुकोबाराय त्याचा दुसरा अर्थ कसा सांगतील बरं? याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. सरळ वाक्य, यात काय अवघड आहे का सांगा बरं? तुम्ही पण सांगा, आता तुम्हाला पण समजतं की कशासाठी करायचं, की अंतकाळी विठो तुझे स्मरण घडावे. आयुष्यभर जर भजन केलं तर मरताना देवाचं नाव, देवाचं स्मरण आपल्याला व्हायला पाहिजे. हा एवढाच उद्देश आहे मनुष्य जीवनाचा. हे सरळ सरळ तुकोबाराय त्या अभंगामध्ये सांगतायत. त्या कीर्तनकाराने सांगितलं की तुकाराम महाराजांना इथं असं म्हणायचं नव्हतं, त्यांना काहीतरी वेगळं म्हणायचं आहे म्हणले. ते तर वेगळं काय म्हणायचं आहे? तुकाराम महाराज असं अवघड कशाला करून ठेवतील? एक तर साधारण लोकांसाठी त्यांनी ते
गाथा लिहिलेली आहे. मग सरळ सरळ बोलले की आयुष्यभर भजन करा, मग शेवटी भगवंताचं नाव तोंडात आलं तर तुमचं आयुष्य, तो का म्हणे लाभ होय तो व्यापार, यशस्वी झालं, सगळा लाभ झाला तुम्हाला. हा सरळ अभंग आहे तुकोबा यांचा. ते म्हणले तसं नाही, म्हणले त्यांना तसं म्हणायचं नाही म्हटले. मग त्यांनी भौतिक उदाहरणं दिली, अब्राहम लिंकन, कुठं अटल बिहारी वाजपेयी आणि कुठं लोकमान्य टिळक आणि काय म्हणे यांनी सुद्धा एक टार्गेट ठेवलं होतं जीवनामध्ये, अट्टहास केला स्वातंत्र्य मिळवण्याचा आणि तो अट्टहास पूर्ण झाला. 15 ऑगस्ट 1947 शेवटचा दिवस गोड झाला. याला काय अर्थ आहे? म्हणजे तुकोबारायांचे अभंग घ्यायचे आणि लोकांना खुश करण्यासाठी वेगळ्या अर्थाने वापरून बोलायचं. हे सुद्धा ह्या कॅटेगरीमध्ये लोक येतात. भ्रमित आहे ते पैशासाठी कीर्तनकार लोक. तुकोबारायांचा सरळ अभंग आहे की आयुष्यभर नाव घ्या म्हणजे मरताना नाव तोंडात येते, शेवटचा दिवस गोड झाला ह्याला म्हणायचं आहे. हे शुद्ध भक्तीचं तत्वज्ञान. पण त्याला क्लिष्ट करून, त्याला वेगळ्या अर्थानं मोडून तोडून ते लोक काय करतात, ते म्हणतात की आता सरळ सरळ. आणि आता बरेच लोक, आज मला कुर्डवाडीवरून 2 माणसं भेटायला आले होते. मग मोबाईलमध्ये माझं प्रवचन ऐकतात ते 2-3 महिन्यापासून. मग ते महाराज कुठले आहेत ते त्याला वाटलं हरे कृष्ण दिसत आहेत तर खरं महाराज. ते गेले पंढरपूर आम्हाला शोधत शोधत. इस्कॉन मंदिरामध्ये बघितलं त्यांनी. मग त्यांनी सांगितलं ही महाराज इकडं राहतात म्हणून. मग ते आले इकडं आपल्या मंदिरामध्ये मौदला. दुपारी आले 1 वाजता. आणि ते मग ते सांगवते. मी म्हणलं, मग त्यांना विचारलं. ते म्हणले मी आजपर्यंत एवढी प्रवचनं कीर्तन ऐकतो म्हणले, पण तुमच्यासारखं साधं सरळ आणि सोप्या भाषेमध्ये मी पहिल्यांदाच ऐकतोय म्हणे. मला भरपूर अनुभव आहे म्हणले, मी ऐकत असतो म्हणले, गेल्या 20 वर्षापासून मी भक्ती करतोय म्हणले. आणि ते मला शोधत शोधत इथं महोदमध्ये आले. आजचीच गोष्ट आहे. मलाही बरं वाटलं. मी म्हटलं ही लोकांना साधं सरळ आणि सोपंच आहे. भक्ती फार सरळ आहे, फार सोपी आहे. पण हे लोक पैसे घेऊन सुद्धा सरळ सांगत नाहीत. हे उलट करून सांगतात ते. त्याला काहीतरी वेगळंच रूप द्यायचं आणि ते पुढं ज्यांनी कीर्तन ठेवले त्याला खुश करण्याचा प्रयत्न राहतो त्यांचा नेहमी. तेव्हा 4 वेळा तर नाव आलं पाहिजे त्या कीर्तनात. येते का लक्षात तुमच्या? तुम्ही होताच तिकडे. मी जे बोलतोय ते बोलताय त्यात फरक काय जाणवतोय का तुम्हाला? हे कसं स्पष्ट परखड आहे की नाही? याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. श्रीमद भागवत काढा, अंते नारायण स्मृती. तुकाराम महाराजही म्हटले, अंतकाळी विठो तुझे स्मरण घडावे तर शेवटचा दिवस गोड झाला म्हणायचं. अंतकाळी जर वेदना आणि तुझं नाव मुखामध्ये नाही आलं तर मग वाया गेलं मनुष्य जीवन, असा त्याचा अर्थ आहे. साधा सरळ अर्थ आहे. पण त्याला किती त्यांनी क्लिष्ट केलं त्या अभंगाला, बाप रे बाप. कुणाला काय कळलं बी नाही त्यातलं. म्हणून हे लोक सुद्धा हे मायेत भ्रमित आहेत. भ्रम पैदा झालाय त्यांना की त्यांना कळेना झालंय काय करतोय आपण. ते नाव माळकरी, धारकरी, वारकरी काहीतरी आहे, वैष्णव भक्त म्हणून घेतोय स्वतःला. परंतु संतांचे अभंग त्याचं किती त्रास होत असेल तुकोबारायांना. तुकोबाराय सुद्धा वरून बघत असतील, अरे 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 रात्रीचा दिवस करून मी अभंग लिहिले, यासाठी केला होता का मी 8 तास. आणि हे लोक 50-50 हजार रुपये घेऊन असं प्रवचन करतायत, माझ्या अभंगाचा चुकीचा अर्थ लावून लोकांना सांगतायत. किती वाईट वाटत असेल तुकोबारायांना वैकुंठामध्ये. वाटणार उगच माझं कष्ट वाया गेलं असं वाटत असेल तुकोबारायांना. येते का लक्षात तुमच्या? म्हणजे की साधं आणि सरळ आहे पण ते भ्रम झालाय, मायानं पछाडले त्यांना सुद्धा. माया फार डेंजर आहे. लोकांना सांगतात प्रवचनामध्ये असं करा तसं करा, स्वतः काय करतात? स्वतः काहीच करत नाही. मग कधी कधी प्रश्न पडतो की रात्री कीर्तन संपतं 10 वाजता 10:30 वाजता आणि तिथून मग जायचं आता 200 किलोमीटर. किती वेळ लागतो 200 किलोमीटर जायला? 4 तास पकडा कमीत कमी. 10, 11, 12, 1, 2. 2ला आहे महाराज घरी पोचणार. 2ला झोपलेला माणूस 5ला 6ला उठू शकतो का? नाही उठू शकत. 8-10 वाजणार उठायला. कुठं आहे ब्रह्ममुहूर्त? कुठं आहे साधना? कुठं आहे मंगल आरती? कुठं आहे नामजप? आणि असे लोक जेव्हा कीर्तन करणार मग कसा प्रभाव होणार लोकांवरती मला सांगा ना तुम्ही. या हृदयीचे त्या हृदयी असं होत असतं हे. तुम्ही स्वतःच नामजप करत नाही तर ते लोकांना कसं सांगू शकताय?
भगवंताचं नाव घ्या आयुष्यभर, शेवटचा दिवस गोड होईल हे सांगायला पाहिजे होतं की नाही? ते भगवंताचं नाव घ्या म्हणून काही सांगितलंच नाही त्यात. मग कसं होणार सांगा? त्या कीर्तनामध्ये काही सांगितलंच नाही. हाच प्रॉब्लेम आहे. हे लोक भ्रमित आहेत, स्वतः भ्रमित आहेत. त्यांना वाटतं मी कीर्तनकार म्हणजे फार मोठा झालो, 1 करोडची गाडी घेऊन काही मोठा होत नसते. तर ती भ्रमित आहेत. ती तिसरं उदाहरण दिलं, माया अपरत ज्ञान. म्हणजे मोठे मोठे पंडित लोक, कीर्तनकार लोक पण भ्रमित आहेत. त्यांना वाटतंय, पण त्यांची जागा कुठे आहे माहिती आहे का? तुकोबारायांचा अभंग जर मोडत असाल, आत्ता 1 करोडच्या गाडीत फिरताय, पण मृत्यूनंतर तुम्हाला विशेष नरकाची योजना भगवंताने केलेली आहे अशा लोकांसाठी. कारण इथंही स्पेशल गाडी दिली ना 1 करोडची कीर्तनकाराला, तर स्पेशल नरक सुद्धा पाहिजे तिकडं. कारण तुम्ही काय केलं, त्याला तोडून मोडून काहीतरी लोकांचं भ्रमित केलं, लोकांना तुम्ही फसवलं. एक प्रकारे ही फसवणूक आहे समाजाची, एक प्रकारची. स्वतःची इंद्रिय तृप्ती करण्यासाठी, स्वतः भोग करण्यासाठी, 4 पैसे कमवण्यासाठी अभंग घ्यायचे आणि लोकांना भ्रमित करायचं, हे काय आहे? तर हे नरकाकडे जाण्याचाच रस्ता आहे. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, चौथा आणि लास्ट, आसुरम भावमाश्रिता. भगवंताने अजून एक शिवी दिली, हे राक्षस. म्हणले काही लोक राक्षस बनलेले आहेत, आसुर बनलेले आहेत, जे भगवंताला मानत नाहीत. तर असं म्हटलेलं आहे, हे जे लोक आहेत तर उघडपणे नास्तिकवादाचा प्रचार करतात आणि असा युक्तिवाद करतात की भगवंत या जगामध्ये कधीच अवतीर्ण होऊ शकत नाहीत आणि मीच देव आहे. जो स्वतःला देव म्हणतो त्याला राक्षस म्हणलेला आहे, या ठिकाणी आसुर म्हटलेला आहे. आता बरेच लोक आहेत ना, ते म्हणते ते आपणच देव आहे म्हणतात, सगळीकडे देव आहे म्हणतात, कुठं जायला गरज नाही, काय करायची गरज नाही, असे म्हणणारे लोक आहेत सगळीकडे. असे पण म्हणणारे लोक आहेत, ते स्वतः राक्षसी वृत्तीच आहे. आणि त्या राक्षसामध्ये नंबर 1 हिरण्यकश्यपू देवाय नमः, रावणाय नमः. हिरण्यकश्यप काय म्हणायचं प्रल्हाद महाराजांना, मीच विष्णू आहे, मला मला माझी पूजा कर. तर विष्णू काय माझ्यापेक्षा मोठा आहे का? देव काय माझ्यापेक्षा मोठा आहे का? म्हणजे हे राक्षस लोक, स्वतःला देव म्हणून घेणारे लोक, ही पुढची कॅटेगरी. असे लोक आपल्याकडे भरपूर आहेत की नाही हो? हे साक्षात राक्षसच. म्हणजे काय करायचं, बाप आहे ना, बाप म्हणले ना, कोणीतरी आलं आणि बेल वाजवली घराची, ए आमके आमके आहेत का घरात, घरात आहेत का? हां बोला, मीच आहे. पोरगं बाहेर येतोय, ते म्हणते त्यांनी बापाचं नाव घेतलं असते, अमुक अमुक आहेत का घरात? तर ते म्हणते तो मीच आहे, बोला. हां, तिथं तुझं पोरगं आहे की ते पोरगं म्हणते बाप मीच, हां मीच आहे, मी बोला म्हणते माझ्या संग. चालतं का बस? चालेल का? तू बापाकडे आला आहे, बापाकडे काम आहे, बापाशी बोललं पाहिजे. ते म्हणते नाही मीच आहे, माझ्या संग बोला की. ठीक आहे, तू जरा मोठा झाला आहे, बापाच्या चपल्या तुला यायला लागल्या म्हणून काय बाप झालास का तू? त्याचं काम बापाकडे आहे, ते बापाकडनंच होणार आहे. तसं काही लोक आहेत, तर थोडं 4 पुस्तक वाचले की म्हणतात की आम्ही देव झालो, 4 वाऱ्या केल्या की आम्ही देव पाहायचं गेलो, देव होऊन आलो, आम्हीच देव झालो असं भाव होते. आणि मग त्यांना स्पष्टपणे इथं आसुर म्हटलेलं आहे, राक्षस म्हटलेलं आहे, म्हणजे स्वतःला देव म्हणून घेत. हे 4 प्रकार भगवंताने आज सांगितले. पहिले मूर्ख. मूर्ख म्हणजे हे संसारात गुंतलेले लोक मूर्ख, बिना कामाचं कष्ट करतात, रात्रंदिवस कष्ट करतात, ते गाढवासारखं. दुसरं सांगा, बोलायला पटपट बोला. नराधम. नराधम म्हणजे काय? तुम्ही भगवंताने एवढं सगळं दिलेलं आहे, ते मान्यच करत नाही, देवाची पूजाच करत नाही. हे सगळं भगवंताने दिले, तो मान्यच करत नाही, तो म्हणतो मी कमवले. तिसरं, ज्याचं ज्ञान मायेने आवृत्त केलेलं आहे, अशी लोक. तर ते लोक भ्रमित झालेले आहेत, ते देवाची सत्ता मान्य करत नाहीत आणि ते दुसरी सत्ता काय तर मान्य करतात. हे असं आहे, हा निसर्ग आहे, आणि हे असं आहे, ही प्रकृती आहे, आणि ह्याच्यामुळं झालं ना ॲटोमॅटिक आहे, असलं काय काय म्हणतात. आणि चौथं, आसुर, जे स्वतःच देव आहे म्हणतात, ते देवालाच मानायलाच तयार नाहीत. तर असे 4 प्रकारची लोक आहेत. नमाम दुष्कृत्य न मुडा, जे भगवंत म्हणतायत कधीच मला शरण येत नाहीत, पण शरण आले तर मी त्यांचा उद्धार करतो, असं सुद्धा म्हटलेले आहेत भगवंत. आणि म्हणून हा सगळा मायेचा खेळ आहे. भगवंताने ही माया निर्माण केलेली आहे आणि हा सगळा मायेचा खेळ आहे.
तरी किती कठीण आहे माया ते पहिल्या श्लोकात सांगितलं 14व्या. आधी म्हणले भगवंत ही माया एवढी आहे की भयानक, भले भले ह्यात वाहून गेले या मायेमध्ये. विश्वामित्रासारखे लोक 60-60 हजार वर्ष तपस्या करणारे लोक सुद्धा वाहून गेले मायेमध्ये. महादेवाला सुद्धा मायाचं रूप बघायचं होतं, भगवंताच स्त्री रूप बघायचं होतं, ते सुद्धा टिकू शकले नाहीत तिकडे. किती भयानक परिस्थिती झाली. म्हणून आपण भगवंताचं अस्तित्व मान्य करायला पाहिजे आणि उगाच काहीतरी बोलायला नाही पाहिजे, मनाला येईल ते नाही बोलायला पाहिजे. जे भगवद्गीतेमध्ये बोललेलं आहे, जे शास्त्र बोलतं आहे, तर ते आपण समाजापुढं मांडलं पाहिजे. म्हणून प्रभुपाद नेहमी म्हणायचे लेट कृष्ण स्पीक, भगवंताला बोलू द्या, तुमचं तोंड जरा बंद ठेवा. प्रभुपाद म्हणायचे भगवंताला बोलू द्या. श्री भगवान उवाच, गीता बोलू द्या, भगवंताला बोलू द्या. मला असं वाटतं त्याला काय अर्थ आहे. मग बाहेरची कुठे उदाहरणं देऊ नका. तुम्हाला काय वाटतंय महत्त्वपूर्ण नाही आहे, भगवंताला काय वाटतंय महत्त्वपूर्ण आहे. आणि विशेष करून भारतामध्ये फार सवलत आहे, बाहेर असं बोलता येत नाही. बघा तुम्ही इवन मुस्लिम धर्म असेल, ख्रिश्चन असेल, त्यांच्यामध्ये जास्त मतांतर नाही आहे. ते लगेच बायबल काढतात, कुराण काढतात. पण आपल्याकडं जरा जास्तच मऊ आहे भारतामध्ये. प्रत्येकजण गीतेवर टीका लिहायला बसलाय, प्रत्येकजण एक अभंगाचं निरूपण वेगळंच करतोय काहीतरी. तसं कुराणमध्ये आणि बायबलमध्ये नाही आहे. इकडं आपल्याकडे लय सवलत आहे भारतामध्ये. प्रत्येकजण तो अभंगावर वेगळंच निरूपण करून जातो. एक विदेशी कुत्रा भारतामध्ये आला, विदेशात अमेरिकेवरून कुत्रा आला. कसा आला असेल? विमानात बसून. विमानामध्ये स्वागत करायला आपले भारतातले कुत्रे गेले सगळे. विदेशी कुत्रा आलाय म्हणल्यानंतर स्वागताला गेलं पाहिजे ना. मग ते गेले सगळे स्वागताला, आरतीच ताट वगैरे घेऊन गेले सगळे. आपल्या गावातले गल्लीबोळातले कुत्रे सगळे, बिना केसाचे हाडकोळे सगळे कुत्रे गल्लीतले सगळे गेले तिकडे. आणि मुंबईच्या विमानतळावरती स्वागत झालं त्या कुत्र्याचं. अमेरिकेवरून कुत्रा आलेला. आपल्या लोकांना लय भारी वाटायचं, अमेरिकेवरून आले महाराज. आणि मग स्वागत झालं आणि म्हणले धन्य झाले, म्हणले भारतभूमी धन्य झाली, म्हणले तुमचा चरणस्पर्श झाला. कुत्र्यांच्या चरणाच्या स्पर्शानं धन्य होती भूमी. म्हणजे तुम्ही अमेरिकेवरून आला, तुमचं अमेरिकन डॉग धन्य झाला म्हणलं भारत, आज तुमचे चरण लागले आज इथं. आरती वगैरे झाली. आणि म्हटले मग आता त्यांना प्रश्न विचारला, का म्हणून तुम्ही भारतात आलाय म्हटले. म्हणले आता तुम्हाला कुठं कुठं फिरायला आवडेल सांगा म्हटले. आता आग्र्याचा ताजमहाल दाखवू का, काय दिल्लीचा काय हैदराबादची जामा मस्जिद दाखवू का, बीबी का मकबरा दाखवू, कुतुब मिनार दाखवू, काय दाखवू म्हणले तुम्हाला, काय बघायचं आहे म्हणले तुम्हाला, किती दिवस आहे म्हणले तुम्ही. तर ते म्हणले तसं काही विचार करू नका म्हणले, मी आता कायमचंच राहायला आलोय म्हणले इथं. म्हणले अमेरिकेत राहणारे तुम्ही म्हणले कुत्रा, आणि तुम्ही असं कसं काय एवढं काय विचारायला म्हणले भारतात राहायचं. आम्ही विचार करतोय अमेरिकेला जायचा आणि तुम्ही भारतात कसं काय आले म्हणले. म्हणले मग अमेरिकेत काही कमतरता आहे का. नाही म्हणले अमेरिकेत म्हणले जेवायची काय सोय, एक नंबर सोय आहे म्हणले जेवायची अमेरिकेमध्ये. म्हणले कुत्र्यासाठी दवाखाने आहेत म्हणले तिकडं, आमच्यासाठी वेगळी बिस्किटं बनतात म्हणले कुत्र्यासाठी, आणि लोक आम्हाला घेऊन बेडवर झोपतात म्हणले अमेरिकेतली. असं तुमच्यासारखं आम्ही गल्लीबोळा फिरत नाही म्हणले. लय भारी सुविधा आहे म्हणले अमेरिकेमध्ये. पण म्हणले एवढी चांगली सुविधा आहे, मग खायला चांगलं आहे, झोपायला चांगलं आहे म्हणले अमेरिकेमध्ये. आणि म्हणले असं फिरतात म्हणले मालक वगैरे सगळं. कुठं आम्ही सोडलं शौचा केली तर मालक ती भरून घेऊन जाते म्हणले. एक नंबर आहे म्हणले, आम्हाला लय भारी आहे तिकडं म्हणले. आंघोळ करायला टब आहेत म्हणले, आम्हाला साबण लावून आंघोळ घालतात आम्हाला. तो कुत्रा सांगायला लागला अमेरिकेचा. एवढ्या सगळ्या सुखसोयी सुविधा सोडून तुम्ही भारतात काय येऊ इच्छित आहे म्हणले. अमेरिकेत सगळं आहे म्हणले, सुख आहे, समृद्धी आहे, सगळं आहे म्हणले, पण तिकडं भुंकण्याचं स्वातंत्र्य नाही म्हटले जे भारतात आहे. तिकडं भुंकता येत नाही म्हणले बिनकामाचं. भारतात कसं म्हणले नुसतं भो, कुणी काय म्हणत नाही म्हणले. जेवढं भुकायचं आणि कोणावर भुकायचं ते भूक म्हणले. त्यामुळे म्हणले मला आता भारतातच सेटल व्हायचं आहे म्हणले. मला काय सांगायचं होतं, अनेक मायावादी, छायावादी, कायावादी या जगात भारतातच आहेत सगळे. हिंदू धर्मातच आहेत, या सनातन धर्मामध्येच आहेत सगळे. काहीतरी नवीनच तयार करतात, काहीतरी सरळ सरळ आहे. कृष्ण, विष्णू, राम, नरसिंह, वराह, वामन हे भगवंताचे अवतार आहेत.
भगवंत आहेत स्वतः पांडुरंग, भजन करा. पंढरपुरामध्ये राहणारे लोकसुद्धा हां, ज्याच्या 10 पिढ्यापासून गळ्यात माळा आहे, तो व्यक्तीसुद्धा कुठला तरी मामाला जातोय, कुठल्या तरी बापूला जातोय, कुठल्या तरी आम्मा भगवान, मम्मी भगवान, कुणाला तर पकडलंय त्यानं. पंढरपुरात राहणारा व्यक्ती, किती दुर्भाग्य असेल त्या व्यक्तीचं. म्हणजे इथे फाटे फार फुटलेले आहेत तिकडे, आणि त्यामुळं लोक भ्रमित आहे. माया परतज्ञाना, भ्रमित झालेत लोक. किती सोपं आहे ना हो. हे विठ्ठल हेच भगवंत आहेत, आणि त्यांच्यापासून सगळं निर्माण झालं आहे, आणि त्यांनी सगळं दिलं, त्यांची पूजा करायची, त्यांच्या नावाचा जप करायचा, संपला विषय. त्यात काय अवघड आहे का? पण हे मायेनं त्यांचं ज्ञान हिरावून घेतलेलं आहे, आणि ते उगच मग भुंकत राहतात इकडं तिकडं इकडं तिकडं. अशा प्रकारे हे श्लोक भगवद्गीतेचा, ह्याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलं कशा प्रकारे मायेला लोक बाधित होतात. आणि पुढं आता भगवंत सांगतील सुकृत कोण आहे. आता हे दुष्कृत कोण कोण आहे सांगितलं, पुढच्या श्लोकामध्ये सांगतील सुकृत कोण कोण आहेत. तर ते आपण बघूया नंतर. हरे कृष्ण 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 हरे हरे,